नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये 1781चा दुरुस्ती कायदा याविषयी माहिती घेणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट अभ्यासला होता. तर या व्हिडिओमध्ये आपण 1781चा दुरुस्ती कायदा अभ्यासणार आहोत. तर 1781चा जो दुरुस्ती कायदा आहे तो 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये बदल सुचवण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. तर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता का भासली, का निर्माण झाली, हे आपण अगोदर पाहूयात. तर त्याचं कारण असं की 1773 साली जे बंगालचे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलची जी स्थापना करण्यात आली होती, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. 1774 साली सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. तरतूद जरी 1773च्या कायद्यानुसार केलेली असली तरी 1774ला सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर गव्हर्नर जनरल, काउन्सिल आणि सर्वोच्च न्यायालय यांचे अधिकार क्षेत्र निश्चित करण्यात आलेले नसल्यामुळं आणि प्रशासन व्यवस्थेमध्ये गोंधळ निर्माण झालेली असल्यामुळं हा कायदा करण्याची आवश्यकता भासल्याचं आपल्याला दिसून येतं. तर काय गोंधळ निर्माण झाला होता, तर बंगालचे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल मिळून जे कायदे करत असत ते कायदे सर्वोच्च न्यायालयासाठी पुष्टीसाठी किंवा मंजुरीसाठी पाठवले जायचे आणि यामुळं गव्हर्नर जनरलला स्वतंत्रपणे काम करता येत नव्हतं, स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नव्हते. आणि असं यासाठी करण्यात आलं होतं, असं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या पुष्टीसाठी नियम यासाठी पाठवण्यात यायचे की ब्रिटिश पार्लमेंटच्या विरोधात एखादा कायदा गव्हर्नर जनरल किंवा काउन्सिलने करू नये यासाठी अशी तरतूद करण्यात आली होती 1773च्या कायद्यानुसार. आणि त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली की 1773मध्ये बदल सुचवावा, कारण वाद निर्माण व्हायचे ना सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल यांच्यामध्ये. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल जे असेल यांच्यामध्येही वाद व्हायचे. काय वाद व्हायचे, तर गव्हर्नर जनरलला मुद्दा म्हणाला फ्रान्सिस जो होता तो गव्हर्नर जनरलला म्हणजे वॉरेन हेस्टिंग ला अडथळा आणण्यासाठीच तो भारतामध्ये आला असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी जी सल्लागार समिती होती त्यामध्ये 4 सदस्य होते, फ्रान्सिस, बार्वेल, मॉन्सून आणि क्लेवेल. हे 4 सदस्य काउन्सिलचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. या 4पैकी 3 सदस्याचे होते ते वॉरेन हेस्टिंगच्या कामात अडथळा किंवा निर्णय घेत असताना त्याच्या विरोधात निर्णय देत असत. त्यामुळं वॉरेन हेस्टिंगला किंवा गव्हर्नर जनरलला स्वतंत्र निर्णय घेता येत नसत किंवा कारभार व्यवस्थितपणे पाहता येत नसत, अशी ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळं 1781चा कायदा ब्रिटिश पार्लमेंटला करावा लागला. तसेच बरीच प्रकरणं अशी होती की जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे खटले यायचे त्या खटल्यामध्ये गव्हर्नर जनरल, काउन्सिल, गव्हर्नर जनरल व त्याचं काउन्सिल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यामध्ये काय वाद व्हायचे, तर काउन्सिल आणि गव्हर्नर जनरल म्हणायचे की हे हा जो खटला आहे किंवा हे जे केस आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारकक्षेच्या बाहेर आहे. आणि सर्वोच्च न्यायालय गव्हर्नर जनरलला सांगायचे की तुम्ही न्यायालयात हजर राहा आणि ते नकार देत असत. असे वाद निर्माण व्हायचे अनेक प्रकरणामध्ये. जसं की सुंदर नारायण प्रकरण आहे, काशीनाथ भाऊ आणि सुंदर नारायण या दोघांचं प्रकरण असं होतं की काशीनाथ बाबूंनी सुंदर नारायण या जमीनदाराला कर्ज दिलं होतं. तर सुंदर नारायण कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला होता. मग कर्ज देण्यास त्याने नकार दिला होता आणि त्यामुळं काशीनाथ बाबूने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काशीनाथ बाबूला न्याय देणं गरजेचं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालय कलकत्त्याचं काशीनाथ बाबूला न्याय देऊ शकलं नाही, त्याच्या बाजूने निर्णय देऊ शकलं नाही. आणि गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल यांच्याकडे हे प्रकरण धरण्यात आलं होतं किंवा त्याची दखल घेण्यास सांगण्यात आलं होतं, परंतु गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलने म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळानेही
काशीनाथ बाबूला न्याय दिला नाही. त्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता भारतीय प्रशासन व्यवस्थेचा आणि भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन व्यवस्थेचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा. आणि त्याच अशाच प्रकरणामुळे किंवा घटनांमुळे ब्रिटिश पार्लमेंटला 1781चा दुरुस्ती कायदा करण्याची आवश्यकता भासल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यामध्ये पहिली तरतूद अशी करण्यात आली की बंगालचे गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल जे कायदे करतील ते कायदे सर्वोच्च न्यायालयाच्या गोष्टीसाठी पाठवण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ते जे कायदे करतील त्याची नोंद करणे बंधनकारक असेल अशी तरतूद या कायद्यानुसार करण्यात आली. त्याचबरोबर दुसरी तरतूद अशी की सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कलकत्त्याचे सर्व रहिवासी असतील. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल आणि काउन्सिलने घेतलेले निर्णय किंवा ते निर्णय घेत असताना किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश किंवा आदेश देत असताना भारतीयांच्या रूढी प्रथा परंपरांचा विचार करावा अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. त्याचबरोबर अशी तरतूद करण्यात आली की गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल यांना जे निजामती न्यायालय होते किंवा दिवाणी किंवा फौजदारी न्यायालय होते त्या न्यायालयातील खटल्यांच्या अपिलाबाबत निर्णय देण्यासंबंधीचा अधिकार देण्यात आला. तर 1781च्या कायद्यामध्ये एवढ्या प्रमुख तरतुदी आपल्याला पाहता येतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, यासंबंधी माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.